हे काही नाही ना, हार तुरे हे ते काहीच नाही. आम्ही तुमच्या सर्वांचे आहे. हार टाकला काय नाही टाकला काय, हार हरवण्यासाठी आहे. हरिजन तू हार भला जितने दे संसार, हारे को हरी मिले जीते को अहंकार. हे खूप हे जे मानपान आहे की नाही काही कामाचं नाही. आम्ही तुमचे आहोत, तुमच्यासारखेच आहोत, तुम्ही आमचे आहे. हृदयात हे जी माळ आहे की नाही, ही जी माळ आहे, हा जो हार आहे, हे जे फुलं आहे, बरोबर आहे, हे कशाचं प्रतीक आहे? हे फुलं सांगू का? हा, जर समर्पण करायचं असेल तर हे फुल म्हणजे काय झालं? काय झालं सांगा ना बाप्पा मावल्या हो. काय? मन. आणि असे अनंत मन जिथं मिळतात तिथं होते हार. बरोबर आहे. म्हणजे सर्व समाज आणि सर्व जाती जिथं एक येतात त्याला आपण हार म्हणतो. तो हार अर्पण करा. नाही तर काय, हा अक्कर माशा तो बारा माशा, हा हलका तो भारी, हा गरीब तो श्रीमंत. बरोबर आहे. हे सर्व दूर करून सर्व गुण्या गोविंदाने, जसं भगवान कृष्णाच्या काळामध्ये पेंद्या सुदामा सर्व एक होत होते. तिथं कोणी श्रीमंत नव्हता, तिथं कोणी गरीब नव्हता. बरोबर आहे. आणि त्याचंच नाव सज्जनानो काल्याचं कीर्तन आपण दरवर्षी करत असतो. कीर्तनात काला, काला शब्दाचा अर्थ हेच आहे की सर्व जीव ब्रह्माचं, जीव ब्रह्मैव ना अपराहा. ब्रह्म, ब्रह्म आणि परब्रह्म, जीवात्मा आणि परमात्मा, भक्त आणि भगवंत, जीवात्मा आणि परमात्मा यांचा संगम म्हणजेच काला असते. सज्जनांनो आज पोथीची समाप्ती आहे. आता काला म्हणजे काय? आमटी बनवली, भाकरी बनवल्या, खाल्ला, झाला काला. अहो काला म्हणजे बघा, काला ज्यावेळेस आपण मोडतो ना तर ते एकरूप करतो. काय करतो? हा, आता फॅशन झालेली आहे. जेवण करायचं की नाही टोचून टोचून खातात. ते काला मोडून, आम्ही तर काला मोडूनच जेवतो बा. आता अलीकडे ती फॅशन झालेली आहे. ऍसिडिटी तेव्हापासूनच सुरू झाल्या. बरं, फॅशन सुरू झालेली आहे. फॅशन कसं जेवायचं? टोचून टोचून कोरडं. बरोबर आहे. पण पहिले लोक काला मोडून शानदार पद्धतीने जेवत होते. एक घास 32 वेळेस तर शक्य नाहीये, 5-7 वेळेस तरी चावल्या गेला पाहिजे. बरोबर आहे. तसं काला म्हटल्यानंतर, हार टाकायचा म्हटल्यानंतर एकत्रीकरण महत्वाचं आहे सज्जनांनो. बरोबर आहे. आणि हे एकत्रीकरण जिथं होते त्या स्थानाला सत्संग म्हणतात. म्हणून टाइमपास करत नाही आम्ही. सत्संगाची आगाध महिमा आहे. म्हणून बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. आता त्याचं लय वज होईल. बरं, प्रवचन आटपायच्या टायमाला हार टाका. बरोबर आहे. आतापासून तर बजेटच बसेल बा आमचा. मूड काय म्हणतात ना, एक हात झिलपी झिपली काय म्हणतात, हा, आणि ते लाकूड त्याच्यापेक्षा कमी, झिपली त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यापेक्षा उदाहरण एक बा, दोन समजा 50 किलोची म्हैस आणि 1 क्विंटलचं शिंग, तर काही हरकत नाही. भावना आहे तुम्ही आम्हाला पोहोचलं ते. पण प्रवचन आटपता आटपता फोटो घ्यायच्या वेळेस टाका. तो आतापासून काही टाकू नका बापा. बसा बसा. आणि बघा, आमचे आणि खूप जुने भक्त योगेश राठोड शिक्षक आहे आज. आणि मध्य प्रदेशमधून जसा आमचा आदेश झाला आणि ते काय सुट्टी भेटली की दांडी मारली शाळेला, काय आम्हाला माहित नाही, परंतु आलेले आहे. काही हिंदीत आणि काही वंजारी लव्हानी भाषेमध्ये, लवंजारी भाषेमध्ये, आणि मस्त शानदार पद्धतीने 10 मिनिटं बोलतील आणि नंतर प्रवचनाला सुरुवात होईल. या योगेश राठोड, पांगरी, मध्य प्रदेश. तिकडून या.
ह्या आमचे 18 वर्षापासून आश्रमाशी जुडलेले भक्त आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी आश्रम इकडून आहे, पलीकडच्या काठावर हे राहतात. आणि तुमचा तिकडं खूप समाज आहे आणि खूप आमच्यासोबत जुडलेल्या निष्ठेने जुडलेली मंडळी आहे. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. नारायण नारायण. बघा, हिंदीत सांगायचं का मराठीत? बरं, मराठीत. तर हा जो वंजारी समाज आहे, तर वंजारा म्हणजे काय? लक्ष देऊन ऐका. आज हाच विषय आहे, पहिल्यांदा प्रवचन आहे, तर सविस्तर ऐकूनच घ्या. वंजारा म्हटल्यानंतर क्षत्रिय मंडळी. कोण? क्षत्रिय. आता जसं महाराष्ट्रात मराठा, राजस्थानमध्ये राजपूत. कोण? राजपूत. पंजाब मध्ये सरदार, बरोबर आहे. नेपाल मध्ये गोरखा बटालियन आहे, बरोबर आहे. तर तसं क्षत्रिय समाज पण जे पूर्वी एक असा काळ होता. लक्ष देऊन ऐका, हा विषय कुठे ऐकायला भेटणार नाही. उत्पत्ती कशी आहे आणि ज्या वेळेस मोठे मोठे राजे महाराजे, जसं चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास आहे. चंद्रगुप्त मौर्य हे क्षत्रिय होते, परंतु त्यांचे जे वडील आहे युद्धामध्ये मारले गेले. आणि मग त्या जर म्हणजे कसं असते, एखादा वाघ जर असेल आणि त्यामध्ये जर नर वाघ असेल तर तो वाघ त्याला मारून टाकत असते, का की त्याची जागा भविष्यात तो ना घेऊ. लक्ष देऊन ऐका बरं. तर तसंच मग जे राजे महाराजांचे जे मंत्री वगैरे मोठे मोठे योद्धा सेनापती होते आणि ते काही कारणास्तव युद्ध हरल्या गेले. काय? युद्ध हरले. मग आता काय करा? का ते शूरवीर आहे, परत लॉबी तयार करतील आणि परत मैदाने जंग लगेच युद्धाला सुरुवात करील. तर म्हणून मग अशा क्षत्रियांना वन, अरण्य, पर्वत, समुद्रकाठ, सागर अशा जागी आश्रय घ्यावा लागला. वनात राहिले म्हणून वंजारी, बरोबर आहे. म्हणून असं नाही आहे का जसं म्हणून भटक्या विमुक्त जाती ज्या आहे हीन दर्जा नाही आहे. ते जंगलामध्ये राहिले. परिस्थिती असते, कोणीही परिस्थिती माणसाची खराब असते, माणूस खराब नसते. आणि म्हणून कधीच कोणतीही उंच जाती नसते, कोणती नीच जाती नसते. नीच जातीचा माणूस प्रत्येक समाजात खराब माणसं आहे आणि प्रत्येक समाजात चांगले माणसं आहे, बरोबर आहे की नाही. आज कितीतरी असे आहे की ब्राह्मण खुलताबादला मांस कापायला जातात. कितीतरी लोक असे आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे का बंजारा समाज हा क्षत्रिय आहे, परंतु जंगलात राहिले, लपून राहिले आणि सुविधा रहित राहिले, बरोबर आहे. म्हणून कष्टाळू आहे बघा. परंतु जेव्हा जेव्हा त्यागाचा, बलिदानाचा प्रसंग आलेला आहे, हा समाज खूप निष्ठावान, एकनिष्ठ आणि मेहनती आहे, कष्टाळू आहे आणि गौमातेची आणि पशुधनाची सेवा करणारा समाज आहे बघा. एक वेळेस आणि छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यासाठी वंजारा समाजाचं किती योगदान आहे हा विषय सांगतो. आहे ना वेळ का बस करायचं? हा.
तर ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत झाला आणि सत्तेसाठी इथून तिथून खिचाताण चालू राहते, सत्तेच्या पलीकडे ईश्वर आहे सज्जनानो. मग पैसा, पद, प्रतिष्ठा, आम्हाला तुम्ही सांगतो मुख्यमंत्र्याचं पद भेटलं तर एका मिनिटात त्यागून देऊ, एका मिनिटात. सत्ता महत्वाची नाहीये, संपत्ती महत्वाची नाहीये, सत्य महत्वाचं आणि समाधान महत्वाचं आहे. लात मारू त्या पदाला आणि त्या पैशाला. आज आम्ही आलो ना तर कोणाच्या सांगितल्याने आम्ही नाही आलो, तुमच्या प्रेमामुळे आलो. तुमचं डिझेलही घेणार नाही जीवनात, पेट्रोलही घेणार नाही, तुमची दक्षिणाही घेणार नाही. फक्त तुमचं द्यायचं असलं तर प्रेम द्या, ते घेऊ. तर ज्या वेळेस सत्तेसाठी खेचाताण चालू होती आणि अशा ओढाताण परिस्थितीमध्ये आणि जे मंत्री काही लोक असतात, आता विषय निघाला म्हणून सांगतो, आश्रम असो की ती एखादी पार्टी असो की काही एखादा बिझनेस असो, चमचे लोक फार घातक असतात. हळूच वाजवल्या का टाळ्या? आणि बाहेरचा दगड उचलून फेकल्या जाते, एवढीशी गाठ पोटातली काढणं फार भारी जाते, कारण ती आपल्या आत असते. कॅन्सरची गाठ ही आपल्या मांसापासून, रक्तापासूनच बनते, पण आपलाच जीव घेते. बरोबर आहे? तर जवळचेच लोक माणसाला हिरो बनवतात, जवळचेच लोक माणसाला बर्बाद करत असतात. म्हणून जवळच्यांपासून सावधान राहायचं, दूरच्या पासून सावधान. जग राहते हो, दूरचा काहीच बिघडू शकत नाही. म्हणून जवळचे चांगले पाहिजे. आज लंकापती रावण काय नव्हतं त्यांच्याकडे, पण घर का भेदी तर सत्तेसाठी ओढाताण चालू होती. आणि अशा वेळेस अनाजी पंतांनी सांगितलं का संभाजी महाराज फार हुशार आहे, योद्धे आहे, वीर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले आहे आणि हे आपल्या कानाखाली राहून राज्य कारभार चालू शकत नाही. मग आपण कानाखालचं, बगलेतलं बाहुलं आणि कानाखालचं म्हणून मग आपलं राजाराम राजांचा रात्रीच राज्याभिषेक चुपचाप करून टाकला. संभाजी महाराजांना माहीतही नाही. कुणाचा? राजाराम महाराजांचा. आणि राजाराम महाराज हे दुसऱ्या पत्नीचे होते, सोयराबाईचे, आणि संभाजी महाराज हे सईबाईचे होते. इतिहास का आज इतिहासाचाच विषय आहे म्हणून सांगतो. तर आणि राजनीतीनुसार, धर्मनीतीनुसार पहिल्या पत्नीचा पहिला मुलगा वारस हक्काचा अधिकारही असते. पण तो हुशार आहे, तो ज्ञानी आहे, तो विद्वान आहे, तो धाडसी आहे, म्हणून मग विकेट गमावली. आणि लोभाने, लालचीने, स्वार्थाने आणि जबरदस्ती मिळवलेली जमीन असो, संस्थान असो, प्रॉपर्टी असो, पैसा असतो, लखलाभ लाभी लागत नाही, डोक्यामाग बाम लागतात. म्हणून सांगतो, गव्हासोबत माती जात, हे काय म्हणतात ना, नाही ते नाही आपलं हे शेण पडते ना जमिनीवर, शेणासोबत माती पण येते. जर आज आम्ही एखादं 2 एकर जमीन एखाद्या संस्थांची, एखाद्या शेजाऱ्या पाजाऱ्या गरीबाची हडप केली ना, आमची 3 एकर जाईल. किती? कारण ते व्याजासहित आहे. 2 आमचं जे 2 घेतलेलं आहे ते, आणि जे हरामाची नियत होती त्याचं फळ देव 1 एकर एक्स्ट्रा द्यावा लागणार आहे. आणि हे जीवनामध्ये समजून घेणं आवश्यक आहे. अहो, किती भजन करतो, किती जप करतो, किती दिंड्या करतो, किती उपवास करतो, याच्यापेक्षा जीवनामध्ये चांगले काम किती करतो. पोटाला आतडे मारतो, खूप आतड्यांना जाळतो आणि लगेच राजा हो. हे लोक आहे की नाही, आम्ही हे म्हणतो, एक वेळेस भागवताला 1000 न देता 500 रुपये द्या, देव कोपणार नाही, पण शेजाऱ्याचा बांध करू नका, देव प्रसन्न होईल.
आणि म्हणून तुकडोजी महाराज नेहमी सांगत, परमार्थमय व्यवहार हो. काय, जो परमार्थ आपण सांगतो, ऐकतो, वाचतो, तो आपल्या कृतीमध्ये, आचरणामध्ये, व्यवहारामध्ये यायला पाहिजे, येणं गरजेचं आहे. आणि जर हे येत नशील, आम्ही सांगायचं आता लोभी गुरु लालची चेला आणि दोनों नरक में ठल्लम ठेला, कोई काम की बात नाही. आता चेल्यालाही वाटते काहीतरी बाबाजीकडून काहीतरी माल मसाला भेटील, नाही तर मानपान भेटील. या भाऊ 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 बसा बसा वर या भाऊले तेच पाहिजे. बरोबर आहे. आणि महाराजले काय पाहिजे, एक ऐवजी दोन हार टाकू लेकाले, या भाऊसाहेब भाऊ लय चांगले माणसं, या 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 आणि लगे द्या त्यांचं नाव जाहीर करा लगे मोठेपणात भाऊसाहेब भाऊ 11,000. त्या 11,000चं भाऊसाहेब भाऊले काही पुण्य नाहीये आणि आम्हाला काही त्याचं फळ नाहीये. का आम्ही स्वार्थापोटी हार टाकलेला आहे आणि स्वार्थापोटी ते प्रेम नाहीये. काय, म्हणून प्रेम पाहिजे, शुद्ध प्रेम पाहिजे. मान पान आणि प्रतिष्ठा, संपत्ती, सत्ता याचा मोह संपल्यानंतर अध्यात्मामध्ये ऍडमिशन होते भाऊसाहेब दादा. कुठून होते, हे सर्व संपल्यावर परमार्थातलं ऍडमिशन होते. याच्यातच अटकलो तर तो प्रायमरीत सुद्धा जाणार नाही, कॉलेजचे. आणि मग देहीची विदेही भोगुदशा आणि लगी समाधान. कंबर दुखलं की 10 वेळेस तर तोंड वाकडं करते तो एवढा. बरोबर आहे. अहो राजाओ, एक अशी अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे का ईश्वराचं भजन करणारा कधीच त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजणार नाही. आम्ही दिवसभरही बोललो ना, 8 दिवसही जेवलो नाही. आता 2 दिवसापासून आम्ही जेवलो नव्हतो, काल जेवलो. काही नसते असं. म्हणून आपला परमार्थ हा आपल्या व्यवहारात येणं गरजेचं आहे. जसं गाय असते ना, गाय काय करते, चारा गिळते का, काय करते, चारा खाते. आणि फक्त खात नाही, खाल्ल्यानंतर त्याचं बागल करते. आमच्या विदर्भातल्या भाषेत, आणि इथल्या भाषेत रवंथ काय म्हणतात, ते रिटर्न आणते. वगा, हा ठीक आहे, तुम्ही समजले असेल. रवंथ शुद्ध मराठी शब्द आहे. रवंथ करते आणि नंतर ते तिला पचते. बरोबर आहे. तो शास्त्रकार सांगतात, श्रवणम तु गुरुर्वाक्यम मननम तदनंतरम निदिध्यासन. काय, का श्रवण केल्या